नमस्कार, मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. श्री अष्टभुजा देवी मातेचरणी भास्कर भगरे सर नतमस्तक. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे भास्कर भगरे सर श्री अष्टभुजा देवी मातेचरणी नतमस्तक होऊन घेतले दर्शन. मातेचरणी घातले साकडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे सर यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाळे खुर्द येथे येऊन श्री अष्टभुजा देवी मातेचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची चर्चा केली असता ग्रामस्थांची मते जाणून घेतली. या संदर्भात येस मराठी न्यूजचे कळवण प्रतिनिधी यांनी भास्कर भगरे सर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. बघूयात सविस्तर. लोकसभा मतदारसंघातून आपल्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आपल्या नावाची चर्चा आहे, काय सांगा? थोड्याच दिवसामध्ये दिंडोरी लोकसभा ची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून अनेक उमेदवार इच्छुक आहे आणि मी त्यामध्ये एक इच्छुक उमेदवार आहे. आणि या उमेदवारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण 9.5 तालुक्याच्या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि फिरून उमेदवारी कोणाला मिळेल अजून काही निश्चित नाही, परंतु आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचबरोबर सगळ्यांशी संपर्क होऊन काय काय प्रश्न आहे या प्रश्नांची जाणीव उमेदवार म्हणून आपल्याला व्हावी म्हणून मी या ठिकाणी फिरतोय. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या गावोगावी गाठीभेटी मतदारांची घेत आहात. आज या ठिकाणी पाळे गावात आले आहेत तुम्ही, तर आपण चर्चा केली सर्वसाधारण मतदारांची, तर काय प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात? हा जो परिसर आहे हा परिसर शेतीवर आधारलेला परिसर आहे. पूर्णपणे शेती हा व्यवसाय, हा प्रमुख व्यवसाय आहे आणि या भागामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी 10 वर्षामध्ये BJP सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणं आखली, त्यामुळे एका बाजूला कुठल्याही प्रकारच्या शेतीमालाला भाव नाही, परंतु दुसऱ्या बाजूला जो उत्पादनासाठी लागणारे औषधं असतील, खतं असतील, याच्या भरमसाठ किमती वाढवलेल्या आहे आणि त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. पाठीमागच्याच काळामध्ये 2-3 महिन्यापूर्वी कांद्याचं प्रचंड पीक आलेलं असताना शेतकऱ्याला कुठेतरी चांगले पैसे होतील असं असताना शासनाने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी पूर्ण या भागातला नाराज आहे हे मला या ठिकाणी दिसतं आहे. आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये शेतकरी काढल्याशिवाय राहणार नाही, कारण हे सरकार जर अशाच पद्धतीने काम करत राहिलं तर शेतकरी उद्ध्वस्त होईल आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला तर हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत. आज या ठिकाणी पाळे खुर्द गावात आलात आपण. अष्टभुजा देवी मातेचं या ठिकाणी आपण दर्शन पण घेतलं आहे, तर आपण काय मागणी मागितली, काय असं मातेसमोर काय मागणी? या अष्टभुजा देवीचं महत्त्व की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरतेची लूट करून आले होते तर त्यावेळेस या ठिकाणी अष्टभुजा देवीचं दर्शन घेऊन ते गेले होते अशी आख्यायिका आहे. आणि नक्कीच अष्टभुजा देवी ही मला माझी उमेदवारी असेल किंवा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला विजयाचा आशीर्वाद देईल अशी या ठिकाणी मला आशा आहे. धन्यवाद. आज कळवण तालुक्यामध्ये कळवण विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार जवळजवळ आता त्यांचं नाव निश्चितच झालेलं आहे, भास्कर भगरे सर. यापूर्वी पण त्यांनी तालुक्यात 2 दौरे करून वातावरण निर्मिती केलेली होती, परंतु आता निश्चितच उमेदवारी त्यांची निश्चित झाल्यामुळे आज कळवण तालुक्यात सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, ते काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव साहेबांचं गट असेल आणि तालुक्यातील जे प्रमुख नेते असतील, CPMचे पण नेते असतील, त्या सर्व नेत्यांना भेटीगाठी करण्याचा आज त्यांचा मानस आहे आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे. तालुक्याचे नेते आदरणीय रवींद्र बाबा देवरे यांच्या नेतृत्वाखाली जो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी जी आहे त्या राष्ट्रवादीचं काम जोरात सुरू असून सरांना अधिक जेवढं आपल्याला मताधिक्य देता येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागले असून कार्यकर्ते आजच नाही परंतु 1 महिन्यापासून कामाला लागले होते आणि सरांना भास्कर भगरे सरांना मोठ्या मताधिक्य इथं मिळेल आणि सर 100% विजयी होणार आहे अशी शेतकऱ्यांनी पण ग्वाही दिलेली आहे. आदिवासी असतील, मजूर असतील आणि जे वंचित लोक असतील
या BJP सरकारला, BJPच्या उमेदवाराला, विद्यमान मंत्र्यांना कंटाळलेले असून या ठिकाणी आम्ही सरांना आश्वासन देतो आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना पण आश्वस्त करू इच्छितो की आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि विजयाचा गुलाल हा 4 जूनला आम्ही निश्चितच साजरा करू आणि विजय आमचा निश्चित आहे, एवढं या ठिकाणी मी सांगतो. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.